गजानन विजय अध्याय 11 श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितके रूपे तुझी देखा। तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वश्री आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटते तैसे तो तुला भोग देत। नामामुळे तुझ प्रत विभिन्नत्व येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्मा बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवाचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्व ठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रतटाकी साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, घृणेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटकी। तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन, रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी, त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन। माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरीसी दासनवमी कारणे। सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन, त्याची सरी न एकोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकर। उत्सव दसनवमीचा सांग झाला तेथ, साचा दैव योग भास्कराचा। तेथेच आला ओढावून एक कुत्रे पिसाळलेले, भास्कर येऊन चावले, तेणे लोक इतर भ्याले, म्हणती हा आता पिसाळेल। उपाय अवघे व्यवहारिक, भास्करासी केले देख, कोणी म्हणती निसंशक, डॉक्टर धाडा बोलवणे। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरूर खरी, माझा डॉक्टर असनावरी बसला आहे गजानन, त्याच कडले मजला न्यावे, व्रत अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका। गजाननाचे समोर अनिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्था श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासेही चुकेना। सुकलालच्या गाई ठाई द्वाडपण जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दडविला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला। तिच्या हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, इछे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड, आता रे चालले जड, नको पडदा ठेवू साड, वाचू का मीच सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाही जे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल मणी वाचण्याची तुझ लागुणी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसनवारी, जन्म मृत्यूची बाळा खरी, या अश्वाच्या बाजारी देणे घेणे चालत। बोल आता झडकर, काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती आज तुला। भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वोत्परी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे। लेकुरांचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसे एक अभंगात श्री तुकोबा बोलले। मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या दानाचा सागरू, अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रीती समाधान खरे बोलता होतसे। कोणी म्हणाले गुरुराया, भास्करांसी वाचवा सध्या, या कुत्र्यापासून तो आपुला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण, हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे। जन्मे न कोणी मरे न कोणी, हे जाणवया लागुणी, परमार्थांचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला। त्याचा उपाय करावा, मोहमूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा, निमूटपणी हेच बरे। संचित प्रारब्ध क्रियामान, हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणी मुळीच नसे। पूर्वी जन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्म हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे। पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराने न उचलले सत्य, तो अवघ्यापासून झाला मुक्त, मोक्षास जया कारणे। म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा। पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी सावते झाले भास्करास। त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेषमणी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावा। म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले,
आता ना काही शेष उरले या भास्करा कारण भले. अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो. 2 महिने वाचवतो याला न पिसाळू देतो शाण विषयापासून. तेने मी केले जरी हा जन्म येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधते ऐकुणी. भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वणू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तांना. बाळापुराची हकीकत सांगे प्रत्येका इत्याभूत. माझी विनंती हात जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा यांचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरूर नाही ते पुढल्यांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीचं ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर त्या तुकोबारायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करोनिया. तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती. परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची याची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळवले एका ठाई मठात भले. महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्र भाण कारभारी. जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर ताराचंद साहूकार आणिक मंडळी होती इतर. नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकाला भास्करे पदर पसरिला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास. भव्य वराडे व्हावे वराडास या शेगाव माझरी. तुम्ही हे करीतो म्हणा तेने माझा आनंद म्हणा. घेऊन सुखे करीन गमना मी वैकुंठ कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जायची ज्या ज्या होई त्या त्या संत पुरवितो. स्मारक ऐसे करावे अवघ्यानीच वाखाणावे. पाहून त्या डोळावे प्रत्येकाने आपल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यानी कबूल केले भास्करांचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकूर आनंदते पुढील सणाच्या आशेने. माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करस. चल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्रिंबक राजा कर्पूर गौर भवभावांतिक भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार. नको करूस आता उशीर. जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी. पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरी स्थित आहेत पहा गहिनीनाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधाचे. वेडाकुत्राच्या विषावरी तेथे औषध आहे खरी. तिचा उपाय सत्वरी करून पाहू येधवा. भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करिता. तुमची आहे आघात सत्ता औषधाहून आगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले. आयुष्याचे होत आहेत उरले 2 महिने आता की. म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वरा आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थांचे प्रयोजन मला नाता राहिले. ऐसे ऐकता त्याची वाणी समर्थ वदले हसुने. जे जरी आहे खरी तरी तीर्थमहिमा मानावा. चल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली. शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान घेतले हरांचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका तेही गहिनी निवृत्तीनाथा. देखा तेथून आली नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळारामाच्या मंदिरात धुणी लावणी द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंगळाच होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बसले. गोपाळदासास आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला. आज माझा बंधू आला वराडातून गजानन. जा घ्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून. माझीही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून देत आम्हा उभयता मानू नका. शिष्यांनी तसेच केले. दर्शन घ्याया अवघे आले. कंठा माझी घातले दिलेला पुष्पहाराला.
नारळ आणि खडीसाखर ठेवली स्वामी समोर, ती पाहून गुरुवार ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यास वाटी, परीन होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशिकांचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलांच्या घरा. महाराज आले नाशिकात, लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असत्या झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता, त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत, उगना पडे आग्रहास्त. झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा. तो आला तैसाच परत गेला आपुल्या त्या अडगावाला. पुन्हा शोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे. अडगावी असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहारी, भास्कर लोळविला फुटपाट. छातीवर बसून भास्कर केले ताडन, लोक पाहती दुरून परीजवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता, बेजार झाला उन्हाने. ते म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोड कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करीत ते करू दे. लोकासी त्या वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीच जाणितो. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिराडासी, त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले, भास्करांचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे राणात, ते का हे तुझ प्रत आले असे कळोनी. तुझला या भास्करांनी मारिले होते छत्रीने, शेगावी माझ्या कराणी, हे आहे का ध्यानात. ते क्रयमाण नासवया, त्यास मी मारिले येठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावाचा साचार, काय घडला प्रकार, तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला, वद्यपंचमी दिवस आला, 1 प्रहार दिवसाला. समर्थ म्हणते भास्करासी, भास्कर तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण, पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवया हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जाणा कारणे, म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला, माळ बुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती, ते कौतुक पाहती, समर्थ दूर बसून. भजन झाले 1 प्रहार, माध्यानास आला दिनकर, महाराजांनी हर हर शब्द केला मोठाने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजास, कोठे करावी समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवाया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सानिध्यात आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधले लोकांनी, केळीचे खांब लावून चोहोबाजूस विबुध हो. अंतर ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर, मिरवीत आणला भास्कर द्वारकेश्वराची या पासी. सांग विधी समाधीचा, ते ठाई झाला साचा, लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाण, होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वरांचे, अडगावाच्या सानिध्य साचे, अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची, परमरमणीय होती साची, झाडी चिंच वृक्षाची होती विशेष तेठाया. निंब अश्वत्थ मंदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यांतरी हे ठिकाण निर्धाणी, तेथेच समाधी दिली खरी. समर्थाने भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले, याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्यांचे, चिंच वृक्षाच्या सावलीत, जेवाया बसे पंगत, तये कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे गती, 2 पत्रीने उचलून नेती, मलोत्सर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले, भिल्लांनी ते तयार केले, तीर कामटे त्या मारावया. तई बोलले गजानन, अवघ्या लोका लागून, नका मारू त्या कारण, अपराध त्यांचा काही नसे.
या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरापरी मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बोली देती कवळ्यांशी, काक जेव्हा स्पर्शील त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदिनाचे कारण भास्कर नुरले साचे, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या तो पाहुणा वैकुंठाचा झाले आहे एधवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले प्रयोजन. जायाला न येती गती त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी जे जाणीते, भास्करांनी गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच त्या सांगतो देखा. अहो जीवानो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझा कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकाचे अवघे पटले, परी कुत्सित जे का बोलले होते त्या मंडळीत. ते ऐकुणी म्हणा ते झाले हसोणी, ही गजाननाने केली वाणी अस्थानी की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित. उदा मुद्दाम येऊनी हे वेडे काही बोलती, भाविका नादी लाविती. आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरार्थक. अहो सजल ते बोलावे, जे का पचेल ते खावे. उसने का कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहावया आले तेथ, तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांची शरण आले. 12 वर्षे तेथे भले, कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सर्व चित्त. सांगतो मी एधवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती खुंटली पहाराची. म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके चार, केली पहारीने तयार. दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्यात पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून, तो मध्येच बसला अडकून दोऱ्याची या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी, सुरुंग लागल्यावरी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवाऱ्यास मास्तरी तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकावी, आणि तू येई लवकर वरी. पुंगळ्या जातील तोवरी, बाराचे या शेजारी, म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकाविण्यासी कोणी न धजे जावयासी, म्हणून जा गणू जवाऱ्यासी मिस्तरीने दटावले. काय करीतो बिचारा, दारिद्र्य होते त्याच्या पदराला, त्याच्यावर चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवाऱ्याची निष्ठा समर्थावरीचाची, आज्ञा होता मिस्त्रीची. गणू आत उतरला, एक पुंगळी सरकावली, ती तत्काळ तळा गेली. दारूप्रती जाऊन भिडली, गणू आता सापडला. दुसरीस तो घाली हात पुंगळी सरकावण्याप्रत, तो पहिला सुरुंग ओढला सत्य काय मग विचारता. गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझविन कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी झाला थोडका. तो जणू जवऱ्या भली कपार होता लागली, त्या कपारीत बसली स्वारी गणू जवाऱ्याची. एकामागून एकाने पेट घेतला सुरुंगाने, उडले सुरुंग ऐसे तिनी, दगड अवघे अपार निघाले. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जणाच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जना उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत अंगात कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो, या ठिकाणी बसलो आहे दडूनी. पहा या कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला
येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले, लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारणी, गणू बाहेर काढूनी घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घावया. गणू दर्शना येता क्षणी, बसलेले त्या कैवल्यदणी, गण्या कपारीत बैसुनी किती धोंडे उडविलेस. आज मोठा धोंडा, त्यात मोठा धोंडा तुला, रक्षण्या येऊनी बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा नाहीसे साहस करी, पुंगळ्यावरून सुटल्या परी, मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गडांतर, आज निमले साचार, गणूप्रती पाहया इतर, लोक आले गावाचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंग चारी पेटता, तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो, तुझे पाय पाहया आलो, ना तरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुळाया. ऐसे गजानन कृपेने महिमान केले थोर साचे, ते सकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, आल्हादवो भाविका प्रत, हेच इच्छी दास गणू. शुभम भवतु. हरि अर्पणामस्तु.